आणि माझा ड्रेस कसा वाटतोय कशी दिसते मी मला कमेंट मध्ये सांगा। पण अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की रेडी वगैरे झाले, पण आता लग्नात आल्यावर बघा काय झालं, माझी चप्पल तुटली। असा प्रॉब्लेम झाला। मला बघायचं इकडे कुठं दुकान भेटेल। वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवर। कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर बघा आज तुम्हाला मी कुठे वेगळ्या जागेवर दिसत असेल। आम्ही चाललोय गावाला। माझ्या माहेरी, सगळे तर मुंबईलाच राहतात पण माझ्या माहेरी चालले मी 8 वर्षानंतर। तर आम्ही सकाळपासून, माझ्या चुलत भावाचं लग्न आहे, लग्नासाठी चाललोय। तर सकाळपासून आम्ही निघालोय गाडी करून, पण काय व्लॉग बनवायला भेटला नाही कारण किहान पण लहान, खूप त्याने त्रास दिला, इनी पण खूप त्रास दिला। तर आता आम्ही एका जागी जेवायला थांबलेलो आहोत। जेवण आमच्या बरोबर होतं झाडाखाली। तर बघा आता आम्ही जेवायला बसलोय, सगळं आम्ही घेऊन आलेलो बरोबर। आणि जेवण काय बघा, सीख बिर्याणी आहे। सीख बिर्याणी आम्ही सगळेजण खातोय। माझी बहीण आहे, मम्मी आहे, हा माझा नेबर आहे, भावासारखा भाऊ, आणि किहान, सगळे बसले जेवायला। तर या तुम्ही पण सीख बिर्याणी खायला। मग नंतर आणि माझ्या गावाकडचे ब्लॉग बघा, सगळे मिस नका करू प्लीज। तर चला माझा मी पण जेवण घेते। चला आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही काय कोणत्या रेस्टॉरंटमध्ये नव्हतो जेवायला थांबलो। आमच्याकडे जेवण होतं ऑलरेडी, फक्त आम्ही जागा शोधत होतो। तर इकडे आम्हाला खूप छान मोठं झाड दिसलं, झाडाखाली जागा पण दिसली, पण बसायला काय नव्हतं। तर इकडे हे घर आहे कोणाचं तरी, त्यांनी आम्हाला थोडी हेल्प केली। बिचारे खूप चांगले लोक होते, त्यांनी त्यांची कॉट दिली आम्हाला। मग आम्ही त्याच्यावर बसून झाडाखाली जेवलो। आणि इकडे त्यांची शेती आहे, इकडे गव्हाची शेती आहे आणि इकडे पण काहीतरी आहे वाटतं। ही सगळी त्यांची शेती आहे। बिचारे चांगले लोक आहेत, त्यांनी आम्हाला मदत केली। तर आता आमचं जेवण झालंय, पण अजून आम्ही गावी पोहोचलो नाही। आम्ही अजून ऑन द वे रस्त्यामध्ये आहोत। आता आम्ही निघालोय, मग आता आम्ही इथून निघालोय, मग आता आम्ही गावी पोहोचू। मग तिकडे गेल्यावरती मग तुम्हाला दाखवते माझं गाव, माझं माहेर। हे लोक आम्हाला भेटले, त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली। त्यांना लाज वाटली, ते पळून गेले आतमध्ये। चला तर मग ठीक आहे, निघूया। बघा आज आम्ही लग्नाला आलोय आणि माझा ड्रेस कसा वाटतोय कशी दिसते मी मला कमेंट मध्ये सांगा। पण अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की रेडी वगैरे झाले, पण आता लग्नात आल्यावर बघा काय झालं, माझी चप्पल तुटली। असा प्रॉब्लेम झाला। मला बघायचं इकडे कुठं दुकान भेटेल, तर मला जाऊन चप्पल नवीन घ्यायला लागेल। ऍक्च्युली आमचं गाव खूप खेडेगाव आहे, पाण्याचा पण सकाळी खूप प्रॉब्लेम होता, पाणी पण नव्हतं। तसं आम्ही रेडी होऊन आता आलोय, आता बघते जाऊन चप्पल घेते। तर बघा सगळे पाहुणे बसलेले आहेत जेवायला। पाहुणे अर्धे पाहुणे जेवून गेलेले आहेत, अजून आम्हाला जेवायचं बाकी आहे। हॅलो, हे बघा माझी बहीण, जिला तर तुम्ही ओळखतात, भरपूर वेळा बघितलेला आहे। ती पण रेडी झाली, जिहा पण रेडी झालेली आहे। आणि इकडे आयत आहे, ही आयतची काकी आहे, चाची आयत बरोबर खेळते।
चला बघूया आता जेवायचं बाकी आम्हाला. चला जाऊया जेवायला. हे बघा एवढी रेडी होऊन गेले लग्नाला, पण लग्न लागलं पण नाही आणि एवढी रडायला लागली ही की मला दूध बनवायला घरी यायला लागलं. शेवटी लहान मुलं असले ना तर बापरे. बघा दूध बनवायला आले मी घरी, दूध पाजलंय पण तरी पण आहेत काही गप बसत नाही. आणि बाहेर एक तर इतकं ऊन आहे गावाला बापरे. मार्च महिन्याचे 4-5च दिवस झालेत पण खूप म्हणजे खूप ऊन आहे, खूप गरम पण होतं. मग काय आता जेवलो नाही अजून काय नाही. आम्ही दूध बनवायला आले, बसले आता हिला घेऊन घरीच. किहान खेळतोय बाहेर. किहान किहान कम हियर. चला आता लग्न झालं सगळं, नवरी पण घरी आली, आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता इकडे आम्ही शेतामध्ये आलोय. आमचं घर बंद असतं, घरात कोण राहत नाही. बघा आमचं घर, हे आमचं घर आहे गावचं. इकडे कोण राहत नाही, बंदच असतं. पण तरी पण आम्ही बघायला आलो, एवढ्या वर्षानंतर आले ना मी. आणि ही जेवढी पण शेती दिसते ना सगळी समोर, ही सगळी आमची. पण आमच्या गावाला पाणी नाहीये जास्त, त्याच्यामुळे एक दोन दिवसासाठीच गेलो होतो फक्त हळद आणि लग्नासाठी. पण जसा विचार केला तसं काहीच नाही झालं. खूप परवड झाली आमची. ॲक्च्युली आमचं चुकलंच, आम्हाला रात्रीचा प्रवास केला पाहिजे होता. म्हणजे आम्ही व्यवस्थित सकाळी पहाटे गावाला पोचलो असतो. पण आमचं काय झालं, आम्ही 9ला इथून निघालो आणि गाडी केली होती. आम्हाला वाटलं 4-5 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही. पण झालं काय, आम्ही 9-9:30ला निघालो तर आम्हाला खूप ट्रॅफिक लागली रस्त्यामध्ये आणि ऊन खूप होतं. त्याच्यामुळे किहानला खूप वॉमिटिंगचा पण त्रास झाला. आणि मग ती सगळी परवड, मग आम्ही एका गॅरेजवर गाडी थांबवली. मग त्यांनी आम्हाला पाणी वगैरे दिलं सगळं क्लीन करायला. तर मग आम्ही हळदीला पण त्याच्यामुळे खूप उशिरा पोचलो. म्हणजे आम्हाला गावाला पोचता रात्रीचे 10 वाजले. म्हणजे आम्ही सकाळी 9ला निघालेलो. त्याच्यामुळे हळद पण व्यवस्थित आम्हाला काही भेटली नाही. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न पण लागताना मला काही थांबता नाही आलं. लग्न लागायला लागलं त्यात आयात खूप रडायला लागली. तर मला घरी यायला लागलं तिला दूध पाजण्यासाठी. आणि त्यात माझी चप्पल पण तुटली. म्हणजे बोलतात ना, दुष्काळा 13वा महिना असं झालं सगळं लग्नात. लग्न लय महागात पडलं. तर त्याच्यामुळे व्यवस्थित काय सगळे असे व्हिडिओज बनवता नाही आले जसं जसं विचार केलेला. पण ठीक आहे, जे पण काय बनवता आलं तर तेवढं बनवलं आहे. आणि जसा व्हिडिओ बनवला तसा मी टाकला आहे. तर तुम्ही बघू परत कधीतरी गेले तर नक्की अजून छान छान व्हिडिओ बनवेल मी. पण तरी ठीक आहे, 1-2 दिवसासाठी गेलो पण सगळे भेटले, सगळ्या आत्या वगैरे भेटल्या,
सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं, बरं वाटलं. परत कधी गेले तर नक्की परत व्हिडिओ बनवेल. तर आता जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ठीक आहे, तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.